ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय। आयुष्मान योजनेअंतर्गत 70 वर्षावरील वृद्धांना मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत उपचार। लालपरीला उभारी। एसटी बसेसच्या ताफ्यात आणखी 100 बसेस येणार। कोस्टल रोड वरळी सीलिंग पुलाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार पाहणी। शुक्रवारी मार्गिका होणार सुरू। मटार खातोय भाव। किरकोळीचे दर 260 वर। सणांमधील मागणीमुळे तर भाज्याही 100 वर। गोंदियात बैलाला वाचवताना चालकाचं एसटीवरील नियंत्रण सुटलं। बसची 4 वाहनांना धडक। काही प्रवासी जखमी। मालमत्ता कराची कमी वसुली करणारे लिपिक आता संभाजीनगर महापालिकेच्या रडारवर। मालमत्ता कराची वसुली वाढवा अन्यथा बडतर्फ करा। मनपा प्रशासकांचा लिपिकांना इशारा। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजप कोर कमिटीची 18 तारखेला बैठक। महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात। याच काँग्रेसनं बाबासाहेबांना लोकसभेला 2 वेळा पाडलं। राहुल गांधींच्या आरक्षणाच्या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीसांची टीका। राज ठाकरेंच्या पायाला दुखापत। दौरा अर्धवट सोडला। गणेश मंडळांना भेटी देताना दुखापत झाल्याची माहिती। दगडूशेठ गणपतीला 351 किलोचा बुंदीचा मोदक अर्पण। साजूक तूप, केशर, मोतीचूर, ड्रायफ्रुट्स वापरून बनवला मोदक।